नवरात्रात किती नवरंगाच्या साड्या घाला तुम्ही, नवरात्रात कितीही नवरंगाच्या साड्या घाला. मी देवी भागवत कथाकार आहे, पण एक सुद्धा श्लोक नाही व्यासांचा की नवरात्रात नवरंगाच्या साड्या घाला. अजिबात. हे सगळं यांच्या डोक्यातलं खोल आहे. एवढी साड्या, एवढ्या साड्या, एवढ्या साड्या. मोटारसायकलवर बसल्यावर सुद्धा शेजारून कोणी एखादी मोटारसायकल गेली की तिची साडी बघीन, बाई किती चांगली आहे. वाईट परिस्थिती झाली, पेट्रोल टाकू टाकू मेला पुढचा होंडा. लक्षात घ्या, पुढचा हिरो पेट्रोल ओतू ओतू मेला, पण मागची होंडा काही आणखी आटोक्यात आली नाही त्याला, एवढं लक्षात ठेवा. गोंदेश्वराच्या गोविंदपुरीसी प्रार्थित से दत्त दिगंबरा, नमितो तुम्हार पुण्य पुष्पमारा. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा, हरिक वाटे देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता जो घेतलेला अभंग आहे, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळी श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबराय. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी कार्याकारण भाव प्रकट करतात. जसा विचार सागरामध्ये जन्यजनक भाव प्रापक भाव आहे आणि कार्याकारण भाव सांगितलेला आहे, त्यापैकी कार्याकारण भाव या ठिकाणी प्रतिपादित तुकोबराय करतात आणि धन्यता देतात. तर धन्यता या ठिकाणी माता पित्यांना जगद्गुरु तुकोबरायांनी दिली, पण वास्तविकता जो कुणी आपल्या हिताच्या ठिकाणी जागता आहे अशांचे माता पिता धन्य आहेत. एक लक्षात घ्या. मग आपल्याला एक प्रश्न पडेल की आम्ही सुद्धा पवित्र पावन मानव देहाला आलो. अस्ति जायते वर्धती पीर्णमते अपेक्षेती नश्यती, षट विकाराचा देह आम्हाला प्राप्त झाला. अंडज जारज स्वेदज उद्बीज चार खनितला जारज खनितला पवित्र पावन देह, पंच महाभूताचा पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पंच तत्वाचा देह प्राप्त झाला. पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय 11 मन आम्हाला प्राप्त झालं. मग तुकोबराय भगवंताने आम्हाला पवित्र पावन देह दिला. मग देह दिल्यानंतर तरी सुद्धा आम्ही आमच्या आत्महिताच्या ठिकाणी जागते नाहीत का? मग जगद्गुरु तुकोबरायांनी या ठिकाणी धन्यता दिली, ती माता पित्यांना. विनाकारण तुकोबराय कोणालाही धन्यता देत नाही, हे लक्षात घ्या. 4,500 पर्यंत अभंग जगद्गुरु संत तुकोबरायांची गाथामध्ये आहेत. संताजी जगनाडे महाराजांसारख्या महान विभूतीने हस्तलिखित केले. पण जगद्गुरु तुकोबराय विनाकारण कोणाचीही स्तुती करत नाही. अपवाद देव जरी असेल तरी जगाच्या मायबापाची सुद्धा स्तुती करण्यासाठी तुकोबरायाने अगोदर देवाला पारखलं. तू देव आहेस, तुला देव कसं म्हणावं हे अगोदर त्याची परीक्षा घेतली. का? तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मग कळते चाचणे. जगद्गुरु संत तुकोबराय सारखा परीक्षक या विश्वामध्ये होणे नाही. नवे जेवढी संत मानली आली या भूतलावर जन्माला आली अवतरित झालेली आहे, यांनी देवाची अगोदर परीक्षा घेऊनच त्याला देवत्व दिलं. विठाला मग तुम्ही अपवाद लक्षात घ्या दादा, अंडरलाईन करून घ्या की जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्या सारख्याला धन्यता देतच नाही. लक्षात घ्या. जर आपण आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागते जर असतो तर धन्यता लागू पडते, आणि जर जागते नाहीतच, जर तुम्ही झोपलेलेच आहात. आता तुम्ही पुन्हा म्हणताल महाराज आम्ही काम्य कर्म करतो. म्हणजे बघा तुम्ही दादा, नित्य कर्म नैमित्तिक कर्म काम्य कर्म प्रायश्चित्त कर्म आणि निषिद्ध कर्म शास्त्रामध्ये 5 कर्म सांगितले. त्यापैकी आम्ही काम्य कर्म म्हणजे लेकरा बाळासाठी पैसा कमीतोत महाराज. मग आम्ही का झोपीत असताना कमीतोत का? लेकर बाळा लहानाची मोठी होतात, क्लास 1 क्लास 2 अधिकारी होतात, वैद्यकीय क्षेत्रामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये मोठी होतात. मग महाराज तुम्ही म्हणतात आम्ही का झोपीतच हे केलं का? सगळं लेकरा बाळांना लहानापासून मोठं केलंय. व्यापार सगळ्या काही गोष्टी बघितल्यात आम्ही, आणि 10 एकरवाली जमीन आम्ही 100 एकरवर घातली महाराज. लाख रुपये आमच्या खिशात होते तर कोट्याधीश आम्ही झालोत महाराज. मग हे का झोपीत असताना झालं का? आम्ही जागते नाहीत का? तुकोबराय म्हणतात दादा तुम्ही प्रापंचिक स्वरूपाने जागते आहात, पण पारमार्थिक स्वरूपाने झोपलेलेच आहात. विठाला तुकोबराय धन्यता देतात. आजपर्यंत तुम्ही कित्येक कीर्तनकाराची अभंग ऐकली असतील, पण लक्षात घ्या गोंदीकर महाराजांची धाटी वेगळी सांगण्याची. लक्षात घ्या दादा, कारण गोंदीमध्ये आमच्या 150 भागवतकार आहेत आणि 60 ते 70 कीर्तनकार आहेत. गोंदीकराची भूमी ही भागवतचार्यासाठी प्रसिद्ध आहे. विठाला 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 विठाला
लक्षात घ्या दादा, तो खरा आत्महिताच्या ठिकाणी जागत आहे आणि आम्हाला तिथपर्यंत जायचंय. लक्षात घ्या, श्रवण मनन निधी ध्यासन या सगळ्या काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडल्या पाहिजे. एक लक्षात घ्या दादा, आणि भक्ती मार्गावर भक्तीच्या पंथावर तो जीव आलेला पाहिजे. तर आम्हाला त्या गोष्टी लागू पडतात आणि त्या गोष्टीबद्दल माहिती होती. एक लक्षात घ्या दादा, आपण जागते नाहीत म्हणून संत म्हणतात दादा तुम्ही झोपलेले आहात. बरोबर एक नाही? खरं सांगा, तुम्ही जागते आहात बाबा? आणखी डोळ्याचे चिपडं निघले नाही तुमच्या? हा, चिपडं काढीचा जरा. मालकीनबाई सांगित नाही का डोळ्यात डोळे घालून? हा, चांगलं राहायचं, फ्रेश राहायचं, एकदम कीर्तनात आल्यावर तर एवढं चांगलं राहायचं दादा. लक्षात घ्या, प्रसन्न भावमुद्रा राहिली पाहिजे बरं का दादा. भावमुद्रा प्रसन्न राहिली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा दादा. इतक्या लांबून 150-200 किलोमीटरून कीर्तनकार येतात आणि कीर्तनकार जर तुमच्या तोंडाकडे बघत असतील क्या करू मेरी सुरत ही वैसे कीर्तनकाराने करायचं का? लक्षात घ्या ना दादा, चेहरा प्रसन्न पाहिजे. आम्ही भक्त आहेत भगवंताचे, आम्ही भक्त आहे दादा त्या विश्वाच्या जनित्याचे. दादा, देव जसा दिसतो ना तसे भक्त दिसले पाहिजे. निमित्त त्या प्रतिमा आणि त्याच्याकरता परमार्थ शुद्ध आणि कसोटीचाच पाहिजे. विठाला जगातून सांगतो तुकोबराय परीक्षांची धन्यता देतात. लक्षात घ्या, तुकोबरायासारखा असणारा परीक्षक या विश्वाच्या पटलावर झाला नाही. चला नंबर 1, देवाची परीक्षा घेतली. जगद्गुरु तुकोबराय भगवंताला एका ठिकाणी म्हणतात, हे देवा तू विटेवर उभा आहेस म्हणून तुला देव म्हणायचं का? लक्षात, तुझ्या कटेवर कर आहेत म्हणून तुला देव म्हणायचं का? अरे तुझ्या गळ्यामध्ये कंठी कौस्तुभमणी विराजित आहे म्हणून तुला देव म्हणायचं का? का तुझ्या डोक्यावर भगवान शिव शंकर आहेत म्हणून तुला देव म्हणायचं का? अरे 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबरायांनी हा प्रश्न केला भगवंताला. त्यावेळेला भगवंत म्हणतो, अरे 12व्या शतकात सिद्ध झालं मी देव. म्हणले कसं काय? म्हणले ज्ञानोबरायांना विचारा. ज्ञानोबरायांची भावार्थ दीपिका सांगते, आई काय यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुण ज्याच्याकडे म्हणून तो भगवंत विठाला. अरे विठाला विठाला विठाला. जगाची मायबापाची असणारी परीक्षा सुद्धा दादा, देवाची सुद्धा परीक्षा घेण्यासाठी संत मागे पुढे बघत नाहीत. मग तिथे सर्वसामान्य या नाशिवंत देहाची परीक्षा का घेणार नाही? एक लक्षात घ्या, आम्ही आमच्या आत्महिताच्या ठिकाणी जागते आहोत, पण तुम्हाला वाटतं दादा आम्ही जागते आहोत नाही. एवढं लक्षात घ्या दादा, आम्हाला घोर अशा अंधकारामध्ये निद्रा लागलेली आहे, घोर निद्रा लागलेली आहे. आणि त्या निद्रेमध्ये जन्म मरणाची स्वप्न आम्हाला पडतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. शंकराचार्य तुकोबराय संताची प्रमाण आहे, किती वेळा जन्मा यावे आणि नित्य व्हावे फजित. जर आम्ही आमच्या आत्महिताच्या ठिकाणी जागते असतो तर दादा आम्हाला जन्म मरणाच्या या प्रपंचात यावंच लागलं नसतं. म्हणून शंकराचार्य म्हणतात, पुनरपि जननम य संसारे खलु दुस्तारे. संसार जन्म मरण रूपी आहे. एवढं लक्षात ठेवा दादा. तुम्ही लेकरं, गाडगे, मडके, हे बंगले, या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला दिसतात दादा, हे काय प्रपंच म्हणावं काय याला? दादा त्याच्यापेक्षा महान मोठा प्रपंच आहे, तो जन्म मरणाचा आहे. विठाला आणि आम्ही निजलेलो आहोत, आम्ही जागते नाही. दादा लौकिक अर्थाने तुम्ही जागते दिसू शकतात, पण पारमार्थिक असणाऱ्या बाबतीमध्ये तुम्ही आजही झोपलेले आहात म्हणून आमच्या सारख्याचा उद्धार होत नाही. एवढं लक्षात ठेवा दादा. आणि उद्धारच झाला असता तर लक्षात घ्या दादा, पुन्हा तुम्हाला जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये गुंतवायची गरजच पडली नसती. हे तेवढंच कर आहे. आणि तुकोबराय सांगतात दादा, जो जन्म मरणाच्या फेऱ्याच्याही बाहेर गेला 84 लक्ष येऊन त्यात मनुष्य देहावा शांती ब्रह्मश्री एकनाथी वाद अधिकारी ब्रह्मज्ञानी अन कोणी असे. प्रत्येक जीवाला 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं. मग असं कोणी म्हणेल का महाराज अहो एवढा जन्म आहे? तर लोक म्हणतात ना बाबा एवढा जन्म म्हणले घ्या खाऊन. बरोबर नाही? कधी भेटतो जीवाला, आहे की नाही? जीवाला जीव लावणारी माणसं का कमी आहेत का? लक्षात घ्या ना. नाही 100 रुपये वर्गणी जरी तर सप्त्यात देता नाही आली, पण असणारी पत्तरवाळी भरून बुंदी घरी घेऊन जातो. कशाला? जीवाला खायलाच ना. लक्षात घ्या. अरे जीवाला कोण जपत नाही, सगळेच जण जपतात. एवढं लक्षात ठेवा दादा. पण एक लक्षात ठेवा दादा, तुम्ही एकदा मानव देहाला
परत परत नाही. आणि परत परत यायचं असेल तर पाप पुण्य समान असावं लागतं. सुकृत दुसकृत समान समी तैच पाविजे कर्मभूमी. शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज म्हणतात पाप पुण्य समान असल्याशिवाय पवित्र पावन मानव देहाला येत नाही. पुण्य अधिक असेल स्वर्गाची प्राप्ती आहे, सत्यलोकाची प्राप्ती आहे, वैकुंठ लोकाची प्राप्ती आहे. आणि पाप अधिक असेल तर नरकाची प्राप्ती आहे. विढाला आणि पारमार्थ हा जो करायचा ना आम्हाला तो बाह्य रंगाने करायचा. लक्षात घ्या दादा, बाह्य रंगाने करायचं नाही. किती मोठा बुका लावला म्हणून का लय मोठा महाराज झाला असं नाही. काही काही जणांचे 2-2 एकराचे बुके आहेत आणि चांगल्या चांगल्याला बुके लावलेले असते. ते नुसते बघायला असते हे दादा. असं वाटतं का लोटांगण घ्यावा का काय बे त्यांच्या पुढं. पाहिजे कपडे पहा, त्यांची थाट पहा. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, भली जाड अंगठ्यासारख्या असणाऱ्या माळी. काही जणाच्या जाडची जाड, एक जणाची शिळी बोरीच्या झुडपात गेली. हे पाठीमाग तसं ठोकर माळीवालं शिळी हाणायला गेलं, बोराटीत गुतलं, फाशी लागून मेलं. काय करायचं एवढ्याल्या माळी, सुतळी सारखे दोरे त्याच्यामध्ये. देव तुमची मोठी माळ बघेल, अरे देव तुमचा बुक्का बघेल, देव तुमचा अष्टगंध बघेल, अरे देव तुमचा असणारा बांधलेला फेटा बघेल, का देव तुमचे पांढरे पोशाख बघेल. अंतरीची एकदा टाळी वाजवा आमच्या दोन्ही मृदंगाचार्याकडे. आणि सगळे काय सामान्य माणसं नाही, चांगल्या चांगल्या कीर्तनकाराला साथ केलेली माणसं, एवढे लक्षात ठेवा. कालच मुडेकर माऊलींचं कीर्तन झालंय. तुमचं गाव खरंच अध्यात्माच्या बाबतीमध्ये विष्णू महाराज बरं का, पारमार्थिक क्षेत्रामध्ये ना आध्यात्मिकतेच्या बाबतीमध्ये जरा मला चला अग्रगण्य दिसतं. परभणी जिल्हा म्हणजे वैभव रंगनाथ महाराज परभणीकरांची जन्मभूमी आहे. मोतीराम महाराज असतील, सोपन महाराज इसादकर असतील, पारडेकर बाबा असतील, एवढं लक्षात ठेवा दादा. दादा मारुती महाराज दस्तापूरकर असतील दादा. या पवित्र संतांची भूमी म्हणजे परभणी जिल्हा आहे, एवढं लक्षात. पवित्र ते कुळा पावन होते, पवित्र ते कुळा पावन होते.
पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेती. नागपूर कशामुळे प्रसिद्ध आहे? कोण म्हणलं? टरबुजामुळे, संत्र्यामुळे प्रसिद्ध आहे. नाशिक कशामुळे प्रसिद्ध आहे? एक तर अंगूर म्हणा नाही तर द्राक्ष म्हणा, दोघांचे भांडण लावू नका. लासलगाव कशामुळे प्रसिद्ध आहे? कांद्यामुळे प्रसिद्ध. कुंथलगिरी कशामुळे प्रसिद्ध आहे? कुंथलगिरी माहित नाही का तुम्हाला? कुंथलगिरीचा पेढा तरी माहित असेल ना. कुंथलगिरीचा पेढा प्रसिद्ध, एवढं लक्षात ठेवा. इकडून म्हातारी मालकाला सांगते जाताना येताना पंढरीचा प्रसाद घेऊन या, घेऊन येऊ नका, पण कुंथलगिरीचा पेढा घेऊन या, कारण कुंथलगिरीचा पेढा लय प्रसिद्ध आहे. नागपूर संत्र्यामुळे प्रसिद्ध आहे, नाशिक द्राक्षामुळे प्रसिद्ध आहे, लासलगाव कांद्यामुळे प्रसिद्ध आहे, कुंथलगिरी पेढ्यामुळे प्रसिद्ध आहे. त्याच पद्धतीने आमचा परभणी जिल्हा साधू संतांमुळे. मारुती बाबा लक्षात घ्या दादा, दस्तापूरकर दादा, मोतीराम महाराज, सोपान महाराज, इसादकर, पारडीकर बाबा. तुम्हाला सांगू का एवढं कशामुळे माहिती? सगळ्यात जास्त कीर्तन मला परभणी जिल्ह्यातच येत म्हणून. विठाला 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 म्हणून सगळ्यात जास्त वेदांत जो चालतो तो परभणी जिल्ह्यात, एवढं लक्षात. हे जे टाळकरीत नाही, सामान्य नाहीत. गाते श्रोते पाहते चतुर्विनोदे दुश्चित्ते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवणी एका एका हुनी बळी रे. सगळे रती महारती तर मीच एकटा उदबत्ती आज येतो, एवढं लक्षात ठेवा. अभ्यास, एवढं लक्षात ठेवा दादा. आपल्या सद्गुरूंची सेवा, अभ्यास, श्रवण, मनन, निधिध्यासन या सगळ्या काही गोष्टींनी परिपूर्ण या परभणी जिल्ह्याचे गुणवान आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून आपुल्या हिता म्हणून वेदांत शास्त्र सर्वश्रेष्ठ शास्त्र, एवढं लक्षात घ्या दादा. आणि वेदांत शास्त्राच्या असणाऱ्या मार्गाने जो कोणी चलेल दादा, त्याचाच आत्मउद्धार, एवढं लक्षात ठेवा दादा. म्हणून आम्हाला तिथपर्यंत जायचं. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी या अष्टांग योगाच्या मागे नाही लागायचं, ज्ञान मार्गाच्या मागे नाही लागायचं आम्हाला, एवढं लक्षात ठेवा. कर्म मार्गाच्या पाठीमागे लागायचं नाही आम्हाला, आम्हाला लागायचं ते भक्ती मार्गाच्या पाठीमागे. भक्ती पंत बहु सोपा बंद बहुसोपा नागवेल पापायिनी जाणे के पायिनीचे खंडती. भक्ती पंथाच्या जो कोणी मार्गावर दादा, त्याला आपलं आत्महित कळतं, एवढं लक्षात ठेवा. ज्याला आपलं आत्महित समजलं तो बाह्यरंगाने कधीच परमार्थ करत नाही, एवढं लक्षात ठेवा दादा. बघा तुम्ही श्रीमद भागवत वृषभदेवाची कथा बघा, जड भरताची कथा बघा. ज्या भरतामुळे या अजनाब खंडाला, या जम्बूद्वीपाला भारत देश नाव पडले. बघा तुम्ही त्यांची विदेही अवस्था, देहीची विदेही भोगुदशा, एवढं लक्षात ठेवा दादा. अंब्रह्मास्मी तत्वमसी महावाक्याचा बोध ज्याला झाला तो बाह्यरंगाला कधीच भुलत नाही. म्हणून अंतरीची घेतो गोडी, लक्षात घ्या दादा. नवरात्रात किती नवरंगाच्या साड्या घाला तुम्ही, नवरात्रात कितीही नवरंगाच्या साड्या घाला. मी देवी भागवत कथाकार आहे, पण एक सुद्धा श्लोक नाही व्यासांचा की नवरात्रात नवरंगाच्या साड्या घाला, अजिबात. हे सगळं यांच्या डोक्यातलं खोल आहे.
एवढी साड्या, एवढ्या साड्या, एवढ्या साड्या, मोटारसायकलवर बसल्यावर सुद्धा शेजारून कोणी एखादी मोटारसायकल गेली की तिची साडी बघीन, बाई किती चांगली आहे. वाईट परिस्थिती झाली, पेट्रोल टाकू टाकू मेला पुढचा होंडा. लक्षात घ्या, पुढचा हिरो पेट्रोल वतू मेला, पण मागची होंडा काही आणखी आटोक्यात आली नाही त्याला, एवढं लक्षात ठेवा. एका म्हातारीनी कपाट उघड, बदा बदा अंगावर साड्या पडल्या, गुदमरून मिली. काय करायच्या एवढ्या साड्या? 9 दिवसात 9 रंगाच्या साड्या घालण्यापेक्षा एकदा अंतरंग बदला रे. बघा, बाह्य रंगावर देव कधी भुलणार नाहीये दादा. अंतकरण एकदा जरा बदललं ना दादा, अंतकरण बदलण्यासाठी मल, विक्षेप, आवरण, त्रिविध दोष आहेत दादा. या 3 दोषाने आमचं अंतकरण, आमचं चित्त मलिन झालेलं आहे. रजतमादी कर्म जमना, ब्रह्मश्री एकनाथ महाराज एकनाथी भागवत. चित्ती बैसले जे सबळा. लक्षात घ्या, या अंतकरणामध्ये जन्मोजन्मीचे रजतमादी कर्मज मळ आपल्या अंतकरणाला चिटकून बसलेले दादा. ज्या दिवशी हे असणारे धुतल्या जातील त्याच दिवशी खरा परमार्थिक तुम्ही ठरता, एवढं लक्षात ठेवा दादा. आणि ते कधी असणार आहे त्या ठिकाणी धुतल्या जातील तर बघा तुम्ही दादा, भक्ती प्रेम जळ क्षाळणे, भक्ती प्रेमाने दादा त्या पाण्याने हे अंतकरण स्वच्छ होतं. आणि एकदा अंतकरण स्वच्छ झालं रे झालं, त्यावेळेला भगवंत अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची विठाला. महाराज तुम्ही म्हणतात अंतकरण, चित्त, बल, विक्षेप, आवरण ह्या गोष्टी आम्हाला कळत नाहीत महाराज, आम्हाला प्रपंचच बरा वाटतो. बाबा तुम्हाला किती वेळेला आणखी जन्माला यावं असं वाटतं सांगा बरं तुम्ही. नातरुण जन्माला आलं, लयच रडा लागलं, लयच रडा लागलं, लयच रडा लागलं तर एखाद्या बुवाकडे घेऊन जाते, ज्योतिषाकडे घेऊन जाते. मग तो म्हणतो तुमचे पंजोबा आलेत पोटाला, लावा अंगुरा, ठोकलाच अंगुरा त्याला, तवा शांत होतं पोरग. म्हणजे म्हाताऱ्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं वाटतं, एवढं लक्षात ठेवा. अरे मरावा सुद्धा कोणाला वाटत नाही, अगा अमर हा बोलन असा, एवढं लक्षात ठेवा. अरे मरावा सुद्धा कोणाला वाटत नाही, पण मेल्याशिवाय पर्याय नाही. उपजेती नासे, नासे ती पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. लक्षात ठेवा दादा, आम्हाला हा प्रपंचच गोड वाटतोय म्हणून आम्हाला प्रपंचाविषयी अजिबात कंटाळा नाहीये, वैराग्याचा विशेष नाहीये. प्रपंचाचा कंटाळा येऊ शकेल, वैताग येऊ शकेल, पण वैराग्य लक्षात घ्या. स्मशान वैराग्य म्हणतात. म्हातारा म्हातारीचे भांडणं झाले आणि भांडणं झाल्यानंतर म्हातारा म्हणले भोसीमध्ये सप्ताह चालू आहे, म्हणले जातो तिथं इनाद घेतो, येतच नाही म्हणले. म्हातार 1, 2, 3 वाजेपर्यंत इना घेऊन बसलं इथं आणि पहाटे 4च्या टायमाला म्हातारीने द्याला मिस कॉल. मिस कॉल दिल्यावर म्हातारीने परत फोन केला, तिच्याकडे बॅलन्स नव्हतं. म्हातारा म्हणलं काय म्हणले काही नाही, चहा टाकला, घेऊन जाता का. म्हातारीने मारुतीच्या गळ्यात इना लटकेला आणि पळून. आपला वैताग्य प्रपंचाच्या बाबतीतला वैराग्य. लक्षात, आम्हाला कंटाळा तात्पुरता येईल, त्याला स्मशान वैराग्य म्हणता येईल दादा. आम्हाला प्रपंचच गोड वाटतो, एवढं लक्षात ठेवा. बघा तुम्ही ज्ञानोबरायांचं दृष्टांत आहे. एखादा किडा आहे जखमीतला शरीरातला आणि तो किडा एखाद्या चिमट्याच्या साह्याने तुम्ही बाजूला काढा, 1 फूट अंतरावर ठेवा, पुन्हा तो किडा त्याच जखमीकडे पडेल. तुकोबरायांचं प्रमाणे गाढवाला कितीही नाहू घाला, किती अत्तर लावा, चांगल्या साबणीने धुवा, तरी सुद्धा त्याला उकिरडाच गोड वाटेल. विठाला धाडू नको धाडू नको वनिरा, धाडू नको वनिरा, राम कैकयी धाडू नको वनिरा. प्रभू रामचंद्रजी ज्या वेळेला सुवंत प्रधानाच्या समवेत रथावर विराजमान झाले, राजा दशरथ कैकीला तरीही म्हणतो अगं माझा प्राण गेला तरी 72, पण माझ्या रामाला पाठवू नकोस का. भरताला राज्यगादीवर बसवे, पण माझ्या रामाला वनवासाला पाठवू नकोस का. पण कैकेयी ऐकत नव्हती. प्रभू रामचंद्रजी रथामध्ये बसले, लक्ष्मणजी सीतामय्या समवेत आहेत, निषादाच्या नगरीजवळ आले, पवित्र पावन गंगा तटावर. आणि गंगा तटावर आल्यानंतर निषादाने भगवंताचं स्वागत केलं. बरं स्वागत करायचं, हात जोडले, या देवा कसं काय आलात. म्हणले आम्हाला पहिलं तीराला सोड.
म्हणजे 14 वर्षाचा वनवास आहे म्हणले. देवा मला माहिती आहे म्हणले, केले रामायण रामाआधी. त्या अगोदरच सर्वश्रुत सगळ्यांना माहिती पुढे राम काय करणार आहे म्हणून. मग आम्हाला पहिलं तीराला नेऊन सोडणार म्हणले अजिबात नाही. मम्मीला विचारून येतो. मातृदेवो भव, देव जरी दारापुढे उभा राहिला तरी सुद्धा आईला किंमत आहे. धन्य माता पिता तयाची. आईला विचारलं जाऊन, आई जगाचा मायबाप कर्तुम अन्यथा कर्तुम प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम, ज्याने या विश्वाला मर्यादा शिकविली तो आपल्या दारापुढे आलाय आणि तो म्हणतो नावेतून पहिलं तीराला जायचंय. आईने लगेच सांगितलं म्हणलं, ए बाळा पहिलं तीराला जायचं म्हणतोय ना, त्याचा अधिकार सामान्य नाही. म्हणले कसं काय म्हणतोयस? अरे त्याच्या चरणाच्या धुळीनं एका दगडाची स्त्री झाली. लक्षात, ती म्हणजे कोण? अहिल्या, गौतम ऋषींची पत्नी आहे, शतानंदाची आई आहे. विठाला आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. म्हणले कस काय? अरे त्याचे पाय जर लागले नावेला तर स्त्री जर झाली तर करायचं काय? मग काय करू आई? एक आठवट घेऊन जा अगोदर त्याचे पाय धुई. हे आई शिकविते. देवदारा पुढे आला, संतदारा पुढे आले तर अगोदर त्यांचे चरण स्पर्श करावे, चरण धुवावे. घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे. कशामुळे व्हायचे पाय? एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवे. देव घरी आले दादा, लक्षात ठेवा दादा. तर देवाचे चरण स्पर्श करावे, चरण प्रक्षालन करावं आणि हे शिकविलं आईने. त्यावेळेला धन्य माता पिता तयाची आहोत. हे लक्षात घ्या. ज्या वेळेला काठवट आणले, प्रभू रामचंद्रजीची पाय धुतले आणि नावेमध्ये बसविलं. सीतामय्या बसल्या, लक्ष्मणजी उभे आहे आणि पहिलं तीराला नाव गेली. बघा तुम्ही, पहिलं तीराला प्रयागराज आहे. प्रयागराजच्या घाटाजवळ नाव गेल्यानंतर यांनी घाटाला नाव लावलीच नाही, लगेच वळविली. पुन्हा अलीकडल्या काठावर. बरं, अलीकडल्या काठावर तिथं नाही थांबली, पुन्हा वळविली, पुन्हा पलीकडच्या काठावर. असं करता करता 10-12 वेळेत झालं ना सीतामाईला चक्कर येऊ लागली. मळमळ. एकटा माणूस इथून दिल्लीला जाईल, कुठं उतरणार नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. पण मॉडेल संघ म्हणलं ना आपलं, अहो हो काय परभणी आली का? हो. मळच खायला लागलं. खाय लेमन गोळ्या, स्प्राईट पिन, लेमन गोळ्या खाईन, थम्सअप पिन, भाडा भाडा कुणा नवऱ्याच्या अंगावर. एकटा माणूस कुठं जाईल म्हणून म्हणे एकटा जीव. लक्षात ठेवा. सीतामाईया म्हणले, अहो एखादी नाईस गोळी का? म्हणले कशाला? म्हणले मला घ्यायची, लईच मळमळ व्हायला लागले, डोकं दुखा लागलं. म्हणले एखादी ओमी गोळी तरी द्या, पित्त झालंय वाटतं, नाही तर उलटाची वारी होईल. म्हणले झंडूबाम. म्हणले काहीच नाही, वनवासाला निघाल्यावर एवढ्या गोष्टी असतात का? पंढरपूरला निघाल्यावर कुणा मेडिकल घेऊन संग निघत असतात का? डोक्याची गोळी, डोळ्याची गोळी, कानाची गोळी, पचलं नाही त्याची गोळी, नाही पचत त्याची गोळी, सगळ्या गोळ्या अख्खी मेडिकल संघ नेतात गडी. तिथं जाऊन का चटणी करून खायची का त्याची? लक्षात घ्या ना. एकदा जगाच्या मायबापाच्या दर्शनानं निघालात ना तुम्ही दादा, तर दादा हा देह त्याला समर्पिला म्हणून समजा. याला काही होऊ द्या, देह जावो अथवा राहो, पांडुरंग दृढ भाव. लक्षात घ्या दादा, तुमचं सुख आणि दुःख सांगण्याकरता तुम्ही तिथे जातात का पैसा उडविण्याकरता जातात? ना कशासाठी जातात? आता फक्त नाव निघलंय, पायी दिंडी सोहळा, लोक ट्रकात बसून जाते. गाव जवळ आलं की रामकृष्ण हरी. दिंडीवाल्याला काय घेणं देणं? बेस्ट चांगली भिशी यायला लागली, 1-2 लाख तो कामा लागला. फुकटचे पंक्ती देणारे सुद्धा चांगले आहेत. लक्षात घ्या दादा, नशिबी आपलं ज्ञानोबरांचे तुकोबरांचे खूप मोठे कृपा आशीर्वाद आपल्या डोक्यावर. एवढं लक्षात ठेवा की आपल्याला आयतं मिळायला लागलंय. विठाला सीतामय्या म्हणते, अहो देवा किती वेळ हो, मला असं डोकं लागलं फिरायला. म्हणले माझं प्रभू रामचंद्रजी त्यावेळेला थोडी गरम झाले. म्हणले हे निषादा गुह का? अरे किती वेळा चक्र मारायचा सांगतोस रे आम्हाला? देवा तुम्हाला वनवास किती वर्षाचा आहे? म्हणले 14 वर्षाचा. म्हणले तुम्हाला कसं का व्हायना दिवस घालायचे आहेत ना, मग फिरा ना इतक्या जाग्यात 14 वर्ष, काय अडचण आहे? म्हणले वेळा झाला का काय? म्हणले रे ते असं कुठं जमत असतं का? म्हणले देवा 10-5 चक्रा मारल्या, देव असताना सुद्धा तुम्ही कंटाळला, तुमच्यापेक्षा आम्ही बरे, सामान्य जीव बरे. 84 लक्ष योनीमध्ये फिरून सुद्धा आम्ही कंटाळलो नाही. एकाची सुद्धा तक्रार नाही. आहे का कोणाची तक्रार? आहे का कोणाची तक्रार?
आहे का कोणाची तक्रार? तुम्ही असे कधी देवाच्या पुढे गेलात का नाही? गेलात का नाही तुम्ही? देवा, एवढा जन्म आता गेला, तुझ्या चरणावर समर्पित केला, पुढचा जन्म मला पुन्हा याच घरात मिळू दे, असं कधी झालं का? लक्षात घ्या ना दादा, बरोबर आहे की नाही? एवढी धडपड या संसारा करता तर धडपडेपर्यंत हे धडपडेपर्यंत धडपड असते आपल्याला दादा. तुम्हाला मरू वाटत नाही, लक्षात ठेवा. आणि पुन्हा मेलं तरी तुम्हाला दादा याच भूतलावर यावंसं वाटतं, पण ते तुमच्या हातात नाही. तुम्ही कोणत्या योनीमध्ये कोणत्या खाणीमध्ये जाताल हे सांगता येईल. मागच्या जन्मामध्ये तुम्ही माणसंच असताल याची काय गॅरंटी? मागच्या जन्मामध्ये दादा तुम्ही एखाद्या बेडकाच्या जन्माला असताल, एखाद्या अजगराच्या जन्माला असताल, एखाद्या मांजरीच्या जन्माला असताल. एवढं लक्षात ठेवा दादा, एखाद्या बैलाच्या जन्माला असताल. दादा कुठेतरी जीवकर्म साम्य दशा तुमची फलीभूत झाली आणि त्यावेळेला तुम्हाला पवित्र पावन मानव देह मिळाला. विठाला आणि मानव देह मिळून सुद्धा दादा तुम्ही आणखी झोपलेलेच आहात, एवढं लक्षात ठेवा. म्हणून संत आले, उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी देवा माता कवी व्यथा जन्माच्या. पुढे सुखवी व्यथा जन्माच्या, या जन्माच्या व्यथा ज्याने चुकविल्या त्याचेच माता पिता धन्य आहेत. विठाला अरे विठाला, अंतकरणामध्ये अनेक शत्रू आहेत या देहामध्ये. लक्षात घ्या दादा, काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार. ओले मृत्तिकेचे मंदिर आता 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा. वासुदेव करीतो फेरा का उत्तरित आहे तू अध्यापिका आणि म्हणजे आणखी सुद्धा तू झोपलेला आहेस, मग जागता कसा? आणि आम्हाला इथं जागत व्हायचंय की दादा जे आम्हाला मित्र वाटतात आमचे षडरिपू ते शत्रू वाटायला पाहिजे. त्या दिवशी जागती झाली म्हणून समजा. विठाला जीवाचं हित कशात आहे? बोला ना, जीव कळतो आहे का तुमच्याकडे? द्यावर मला उष्ण. जसा परमार्थ चैतन्य घने परमार्थ तसा जीव सुद्धा चैतन्य स्वरूप आहे, तो दिसत नाही. तसा देव दिसत नाही तसा जीवही दिसत नाही, एवढं लक्षात ठेवा दादा. पण जीव कसा आहे कोणी सांगू शकेल? तुकोबरायांचं प्रमाण आहे, जीव हा मुक्त आहे पण बद्ध झाला. मुक्त होता परी बळी झाला बद्ध. बद्ध कुठे झाला? बघा तुम्ही श्रीमद भागवत पुरंजन आख्यान. पुरंजन रूपी जीव ज्या वेळेला नवद्वाराच्या नगरीमध्ये जातो, उत्तर दिशेला नवद्वाराची नगरी त्याला मिळते, एवढं लक्षात ठेवा. तो जीव रूपी पुरंजन त्या नवद्वाराच्या नगरीमध्ये जातो, एक सुंदर स्त्री त्याला भेटते, तिचं नाव देहबुद्धी. आणि देहबुद्धीच्या संगतीमध्ये त्याचा विवाह होतो. ज्या वेळेला विवाह झाला त्या दिवशी हा देह, ही नवद्वाराची नगरी माझी आहे असा तो पुरंजन म्हणू लागला. देहबुद्धीच्या संगतीमध्ये जीव मुक्त आहे पण बद्ध झाला देहबुद्धीच्या संगतीमध्ये. आणि झाल्यामुळे काय म्हणतो तो? हा देह माझा आहे, हे सगळे प्रपंच सगळे माझे, हा बंगला माझा आहे, ही प्रॉपर्टी माझी, बँकेतले 2 कोटी रुपये माझे आहेत, हे मोटारसायकल माझी, सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या माईक आहेत पण तरी सुद्धा माझ्या म्हणतो. कशामुळे? देहबुद्धीच्या संगतीमध्ये आल्यानंतर ममत्वात गुंतला. विठाला विठाला विठाला. पण जीव ज्या वेळेला मुक्त असतो त्यावेळेला जीवाला एकच ध्येय असतं की तो मज व्हावं.
म्हणून बघा तुम्ही ज्या वेळेला तृतीय स्कंद श्रीमद भागवत कपिल सिद्ध महामुनी देवहूती मातेला आपल्या आईला सांख्यशास्त्राचं ज्ञान देताना जीवाच्या गतीचं वर्णन करून सांगतात. जंतुर्वाच हे ऐक म्हणले या जीवाला ज्या वेळेला गर्भधारणा होते गर्भामध्ये तो जीव येतो जीवाच्या अगोदर तो जंतू असतो नंतर जीवत्वाला त्या ठिकाणी तो प्राप्त होतो. जीवित्वाला प्राप्त झाल्यानंतर त्याला सगळ्या काही गोष्टी लक्षात येतात. बघा तुम्ही गर्भात असेपर्यंत आईच्या तोपर्यंत मागच्या जन्मामध्ये तुम्ही कोण होतात काय केलं कुठे कोणते पापे झाले सगळ्या काही गोष्टी त्या पापाचा अस्तर प्रायश्चित्त कशा पद्धतीने भोगलं हे ध्यानात असतं आणि त्यावेळेला त्या जीवाला रडू येतो डोळ्याला पाणी येतं हातपाय लटलट कापतात जन्माची वेळ जवळ आलेली असते आणि त्यावेळेला दादा तू देवाला विनंती करतो देवा मागच्या जन्मात बैलाच्या जन्माला घातकरी मला कुत्र्याच्या जन्माला होतो माकडाच्या जन्माला होतो एवढा पवित्र पावन देह आता मला प्राप्त होणार ना तर फक्त एकच विनंती आहे की या सगळ्या गोष्टीतून मला मुक्त कर. बरोबर आहे का नाही. एक वेळ कारी या दुखावे गळे, एक वेळ कारी या दुखावे तापा मारायला सुरुवात करतो पहिला देवाला पशितो एक वेळ करी देवा कृपा करतो त्याच्यावर देवाला कीव येते त्याची पण दादा देवाने कृपा केल्याबरोबर जन्माला आला माईक पदार्थाचा या माईक संसाराचं वारं त्याला लागलं रे लागलं देव कोण आहे हेच विसरले तया थोर झाली आणि पचतीला खाणी मग खरं सांगा जीव हा निद्रिस्त एका जागा आणि तुकोबराय तर म्हणतात आपुल्या हिता जो असे जागता विठाला पण जीवकर्म साम्य दशा ज्या वेळेला जीवाची जवळ येते जीवकर्म साम्य दशा म्हणजे तर हे एक लक्षात ठेवा दादा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दे पाप पुण्यांगा संचित क्रियामान प्रारब्ध हे जळून असणार त्या ठिकाणी नाहीस दादा ना जन्म ना मरण अग्निरूप अग्नितत्व प्राप्त होणं एवढं लक्षात ठेवा दादा तिथं चैतन्य घन प्राप्त होणं एवढं लक्षात ठेवा त्याला जीवकर्म साम्य दशा म्हणतात आणि ज्याची जीवकर्म साम्य दशा झाली रे झाली त्याला देव भेट देत असतो संत भेट देत असतो म्हणून तुकोबऱ्यांच्या घरी कधीही देव येत होते पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार मोडा की जरा
देव घरी आला पाहिजे, संत घरी आले पाहिजे. कधी येतात? जीव कर्म साम्य दशा ज्या वेळेला होते त्यावेळेला. उदाहरण देऊ का? तुमच्या इकडे आंब्याची झाडं आहेत का? थोडा आवाज द्या. तुमच्या इकडे आंबे झाड आहेत का? आहेत का? वा वा. मग गाणं येतं का नाही? पाडाला पिकलाय पोर आताचे लयच भारी आहेत, हुशार पोरं निघले. लक्षात घ्या, ऑनलाईन झालं ना सगळं, त्याच्यामुळे जास्तच हुशार झालेत. विठाला आंब्याला सगळ्यात अगोदर काय येतं? फळं लागायचं असेल तर अगोदर काय येतं आंब्याला? मोहोर येतो. तुकोबऱ्यांच्या प्रमाणे मोहोरायसे फळी नाही आली काही गळती, पक्वदशी येते थोडी नासाडी वेचेतो, विरळा पावे अवघड गोवे सेवटीचा. आंब्याला मोहोर येतो, मोहोराच्या नंतर कैरी तयार होते, कैरीच्या नंतर आंबा पाडायला येतो. बघा तुम्ही दादा, बरं सगळेच आंबे पाडायला येतात का? पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा सगळेच आंबे पाडायला येतात का? प्रपंचामध्ये सुद्धा सगळेच आंबे पाडायला येतात का? परमार्थातले काही जण पाडाले येतात, असा गोडवा येतो, नंतर नासत येत. विठाला विठाला. या दिवशी आंब्याचं फळ परिपक्व झालं. आता बघा तुम्ही, सगळेच फळ सारखे सोबतच परिपक्व होत नाही, एखादा तरी पुढं येतं. आणि बघा असं कधी झालं का की त्या आंब्याच्या लागलेल्या सगळ्या असणाऱ्या फळांनी मीटिंग घेतले, म्हणले आपले अमुक अमुक दादा नाही का ज्येष्ठ झालेत, त्यांचं आपण ऐकू. मग ते दादा असं कधी म्हटले का, मी आता परिपक्व झालेलो आहे, मी एक पत्र लिहितो. कोणाला? पोपटाला, की तुम्ही सहकुटुंब सहपरिवार या आणि माझा आस्वाद घ्या. असं कधी झालं का? एखाद्या आंब्याने, एखाद्या फळाने एखाद्या पोपटाला पत्र लिहिलं किंवा मेसेज केला, असं कधी झालं का? नाही झालं ना. याच्या उलट आहे बघा, ज्या दिवशी आंबा परिपक्व झाला रे झाला, त्या दिवशी पोपट आला. बरोबर आहे नाही? ज्या दिवशी जीवकर्म साम्य दशा या देहाची झाली, म्हणजे लक्षात घेत होता कडवटपणा निघून गेला. पिकलिया शेंदी कडूपण गेले, पिकलिया शेंदी कडूपण गेले. या कडवटपणा ज्या दिवशी निघून जाईल, काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार अनेक वासना निघून जातील दादा, अपेक्षा निघून जातील, ममत्व नाहीस होऊन जाईल, त्या दिवशी या देहाला गोडपणा येतो. आणि हीच गोडी चाकण्यासाठी देव आपोआप घरी येतो. विठाला शबरीकडे देव आले. काल अयोध्येमध्ये जन्म झाला देवाचा. अरे राक्षसांना मारणं निमित्त होतं, पण भेट साधू संतांना द्यायची होती. हे कारण होतं. आश्रमात या आवाज कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना रामा रघुनंदना. पतित पावना हे रघुनाथा, एकदाच ये जाता जाता, पाहिन पूजिन ठेवीन माता, पाहिन पूजिन ठेवीन माता. तोची स्वर्ग मज इथेच येईल, तोची स्वर्ग मज इथेच येईल, पुरेपणा जीवना. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. देव शबरी करता भेटायला आले आश्रमात.